हे सुंदर मंदिर पाहून तुम्हाला पण वाटले ना, आपण अयोध्येमध्ये तर नाही. तर हे अयोध्येचे राम मंदिर नसून पुण्यातीलच मंदिर आहे. तुम्हाला पण हे सुंदर मंदिर पाहायचे असेल, ते पण अयोध्येमध्ये न जाता, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय इथे बघायचं इथे. हाय हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू लाडू पेडू यूट्यूब चॅनल. लाईक सारे क्लिफर्स हाय कर, हाय कर. हॅलो हाय. तर आम्ही आता निघालेलो आहे चारभुजा मंदिर, विष्णुधाम मंदिरमध्ये. मंदिरमध्ये हो, विष्णू चला. आज सुट्टी होती म्हणून आम्ही चारधाम विष्णू मंदिर पाहण्यासाठी निघालो होतो. नेमका श्रीहरी जाण्याच्या वेळेसच झोपला होता आणि त्याला आम्हाला उठवावे लागले, तर इथे तो थोडासा रडत होता. सायंकाळी 6 वाजता आम्ही घरून निघालो. खूप दिवसापासून इथे जाण्याचे ठरवत होतो, पण काही ना काही कारणामुळे योग येतच नव्हते. पण म्हणतात ना, देव बोलवतो तेव्हाच दर्शन मिळते. या मंदिराबद्दल बरेच काही मी ऐकले होते आणि त्या रोडवरून जाताना ते मंदिर बऱ्याच वेळा बाहेरून सुद्धा पाहिले होते. पण आतून पण हे मंदिर मला पाहायचे होते आणि आज तो योग आलेला आहे. आणि बाहेर जायचं म्हटल्यावर हे दोघं लाडू आणि श्रीहरी तर खूप जास्त खुश होत असतात. हे मंदिर शिवराजनगर, काळेवाडी फाटा, रहाटणी, पिंपरी चिंचवड मध्ये आहे. या मंदिराचा टाइम सकाळी 6:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आहे आणि त्यानंतर सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत हे मंदिर ओपन असते. सायंकाळच्या वेळी मंदिरातील दिव्यांची रोषणाई पाहण्यासारखी असते, म्हणूनच आम्ही सायंकाळच्या वेळी मंदिरात जाण्यासाठी निघालो. आणि हे आहे ते श्री चारभुजा विष्णुधाम मंदिर. मंदिराच्या बाहेरच 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंगची सर्व व्यवस्था आहे. मंदिराच्या बाहेरच चप्पल स्टँड अवेलेबल आहेत आणि हे मंदिराचे मेन एंट्रन्स आहे, जिथून आम्ही आतमध्ये आलेलो आहे. आणि आज सुट्टी असल्यामुळे इथे बरीच गर्दी सुद्धा होती. श्री चारभुजा विष्णुधाम हे भगवान विष्णूंना समर्पित एक सुंदर पांढऱ्या संगमरवरी बांधकामाचे मंदिर आहे. हे विष्णुधाम म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर पुण्यातली प्रमुख धार्मिक आकर्षणापैकी एक आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच मंदिराच्या उजव्या आणि डाव्या साईडला 4 छोटे छोटे मंदिर आहेत. त्याच्यामध्ये श्री बाबा रामदेवजी मंदिर आहे, दुसरं आहे ते शिव पार्वती मंदिर आणि जे डाव्या साईडला आहे ते शीतला माताजी मंदिर आणि दुर्गा माता मंदिर आहे. सायंकाळच्या वेळी या मंदिराची रोषणाई तर पाहण्यासारखीच होती. हे संपूर्ण मंदिर पांढऱ्या संगमरवरी बांधकामामध्ये आहे. मंदिराची रचना खूप छान आहे आणि मंदिरावरचे कोरीव काम सुद्धा खूप छान आहे. इथे मी तुम्हाला साईडने आणि पाठीमागच्या साईडने हे मंदिर दाखवते. आणि खरंच मंदिर हे भव्य आणि दिव्य आहे आणि सायंकाळच्या वेळेची ही रोषणाई तर पाहण्यासारखीच आहे. इथले वातावरण शांत आणि मन प्रसन्न करणारे आहे. हे मंदिर भगवान विष्णूंच्या 4 हाताच्या मूर्तीमुळे विशेष प्रसिद्ध आहे. 4 भुजा म्हणजे 4 हात आणि प्रत्येक हातात भगवान विष्णूंची वेगवेगळी आयुधे आहेत. शंख, चक्र, गदा, पद्म ही 4 आयुधे धर्म, शक्ती, संरक्षण आणि शांती यांचे प्रतीक मानली जातात. सायंकाळी 7 नंतर या लाईट सुरू होतात. इथे मेन म्हणजे येलो कलरची लाईट असते आणि या येलो कलरच्या लाईटमध्ये हे मंदिर अजूनच सुंदर दिसते. असे म्हणतात की हे मंदिर जे अयोध्याचे राम मंदिर आहे त्याचप्रमाणे डिझाईन केले आहे आणि तसेच सेम आहे. मंदिराची डिझाईन आणि मंदिरामध्ये असणारे हे पिलर आणि त्याच्यावर केलेले नक्षीकाम हे तर पाहण्यासारखे आहे. या मंदिरात फोटोग्राफी करण्यासाठी परमिशन आहे. बरेचसे लोक इथे फोटोज वगैरे काढत होते आणि मी पण इथे तुमच्यासाठी छान असे मंदिराचा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिरात प्रवेश करताच समोर तुम्हाला सुंदर अशी विष्णूंची मूर्ती पाहायला भेटते. त्याचबरोबर या मंदिरात गणपती बाप्पाची मूर्ती आहे, माँ सरस्वतीची सुद्धा मूर्ती आहे आणि त्याच्या साईडलाच राधाकृष्णाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मंदिरामधील सर्व मूर्ती इतक्या सुंदर आणि रेखीव आहेत, यांचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झाले. तुम्ही जर पुण्यात राहत असेल तर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या, कारण खरंच हे मंदिर खूप पाहण्यासारखे आहे. तुम्हाला हे असे आपले मंदिरांचे व्हिडिओ कसे वाटतात आणि अजून इथून पुढे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सपोर्टमुळे छान असे व्हिडिओ बनवायला मला इन्स्पिरेशन भेटते.
दर्शन झाल्यावर आम्हाला समजले मंदिरामध्ये 7 ते 7:30च्या दरम्यान आरती होते आणि बरेचसे लोक या आरतीसाठी इथे बसले होते. मग आम्ही पण ठरवले आलोच आहे तर आपण सुद्धा आरतीचा लाभ घेऊ. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून तुम्हाला जर मनशांती हवी असेल तर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या, कारण इथे आल्यावर या मंदिराची सुंदरता आणि इथले वातावरण पाहून तुमचे मन अगदी प्रसन्न होऊन जाईल. भगवान श्री विष्णूंच्या सुंदर आणि तेजस्वी मूर्तीसमोर उभे राहिल्यावर मन आपोआप शांत होते. त्यांच्या करुणामयी दर्शनाने मनात श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते. त्या क्षणी मनात एकच विचार येतो, आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा ईश्वराच्या कृपेनेच घडत असतो. मंदिरातील वातावरण अतिशय स्वच्छ, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले आहे. तेथे बसून काही क्षण ध्यान केल्यावर जाणवले की खरी संपत्ती ही धन दौलत नसून मन शांती आणि समाधान आहे. या भेटीमुळे मला आत्मिक बळ मिळाले, मन अधिक स्थिर झाले आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाला. आपण कितीही व्यस्त असले तरी अशा पवित्र स्थळी जाऊन काही क्षण ईश्वराच्या चरणी घालवणे अत्यंत आवश्यक आहे. आरतीची वेळ जशी जशी जवळ येत होती तशी मंदिरातली गर्दी अजून वाढत होती. आरती सुरू होताच मंदिरातील वातावरण पूर्णपणे बदलले. घंटानाद, शंखनाद, मंत्रोच्चारांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सर्वजण भक्तिभावाने प्रभू श्री विष्णूंच्या चरणी लीन झाले. आरतीतील शब्द, संगीत आणि ताल यामुळे मनात एक अनोखी शांती आणि समाधान निर्माण झाले. त्या क्षणी आपल्याला जाणवते की खरी शक्ती ही श्रद्धा आणि भक्तीतच आहे. आरती झाल्यावर इथे प्रसाद भेटतो आणि त्या प्रसादाचा लाभ इथे सर्वजण घेत बसले होते. लहान मुलं सोबत असली की तुम्हाला नेहमी काही ना काही खाऊ तुमच्या बॅगेत ठेवावा लागतो. त्यासाठीच मी नेहमी माझ्या बॅगमध्ये रोस्टेड मखानाच ठेवत असते. इथे श्रीहरीला सुद्धा खूप भूक लागली होती आणि तो असा इथे मखाने खात बसला होता. मंदिरामध्ये थोडा वेळ थांबलो आणि घरी जाण्यासाठी निघालो. घरी जाण्यासाठी आम्हाला बराच लेट झाले होते आणि सर्वांना भूक पण लागली होती, म्हणून बाहेरच जेवण करायचे ठरवले. लहान मुलांसोबत हॉटेलमध्ये जेवण करायचे म्हणजे एक मोठा टास्कच आहे. तशी लाडू आता खूप समजूतदार झाली आहे आणि ती एकदम शांतपणे हॉटेलमध्ये बिहेव करते, जेवण करते. पण श्रीहरी अजून लहान आहे, त्याच्यामुळे तो एका जागी बसत नाही. वेळ आली तर मी त्याला मोबाईल देत असते आणि मग आम्ही शांततेत जेवण करतो. हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्या जेवणाची सुरुवात ही मसाले पापडनेच होते. तशीच आज इथे झाली आणि शेवट मात्र गोड काहीतरी खाऊन करायचा होता, म्हणून इथे मस्त असे गुलाबजामुन मागवले होते आणि खरंच हे एकदम गरमागरम गुलाबजामुन त्यांनी दिले होते. जेवण झाले आणि बाहेर येताना हॉटेलमध्येच हे पक्षाच्या पंखाचे पोस्टर होते. तिथे उभे करून लाडूचे बरेच फोटोज काढले. लाडू तर यामध्ये खूपच क्यूट दिसत होती. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.